मराठी हिंदी भाषा परीक्षा याच्या रिलेटेड आय थिंक खूप सारे माझ्या लाईव्ह सेशनमध्ये पण व्हॉट्सअपला पण कॉल मेसेज येत होते सारखंच की सर ते मराठी हिंदी भाषा परीक्षेबद्दल. ठीक आहे, थोडं लेट झालं कारण तो खूप लेंदी व्हिडिओ बनणार होता त्याच्यामुळं थोडं वेळ लागला. तर ठीक आहे, आज मी सांगेन याच्यामध्ये की नेमकं मराठी हिंदी भाषा परीक्षा कोणती असते, ती परीक्षा सर्वांनाच द्यावी लागते का, ते कोणाकोणाला द्यावी लागेल, तर त्याच्यातलं पेपर किती मार्क्सचं असतं, पेपर कसा असतो ते पण दाखवेन मी तुम्हाला. पेपर कसा असतो, किती मार्क्स असतं ते पण दाखवेन. तर फॉर्म कुठं भरायचा, कसा भरायचा ते पण सांगेन मी तुम्हाला. ते फॉर्मॅट पण दाखवेन, ते फॉर्मॅट देईन तुम्हाला. त्याच्यानंतर किती दिवसात परीक्षा पास व्हावी लागते, जर नाही झालं तर काय होईल. ठीक आहे, तर सर्व म्हणजे मराठी हिंदी भाषा रिलेटेड सर्व जे काही तुमचे डाऊट्स असेल ते आज क्लिअर होतील. आणि हे सर्वांसाठी सेम आहे. ठीक आहे, हे DHS DMAR दोन्हीसाठी आहे. असं नाही की फक्त DMRला आहे किंवा DHSला आहे. जसं ते एक्झाम आपलं प्रोबेशन पिरियडची फक्त DHSचं चालू आहे विषय, तर तसं नाही. मराठी हिंदी भाषा हा रूल सर्वांसाठी आहे. DMR DHS असेल, स्टेट गव्हर्नमेंटचं कुठलंही डिपार्टमेंट असेल, हा रूल सर्वांना लागू आहे. त्याच्यामुळं असं नाही की फक्त DHS किंवा DMRवाल्यांना कोणाला तरी एकाला लागू आहे, हा सर्वांसाठी आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं बघू की नेमकं ते एक्झाम कोणाकोणाला द्यावी लागते. ठीक आहे, कोणासाठी आहे ती एक्झाम. सगळ्यात पहिलं हिंदी भाषा, मोस्टली हिंदीचं. ठीक आहे, आता मराठी तर फर्स्ट लँग्वेज मोस्ट ऑफ द कॅन्डिडेटची असेल. ठीक आहे, त्याच्यामुळं जास्त लोकांचा तर समजा हिंदीचा इश्यू आहे की ज्यांनी 10th वगैरे संस्कृत घेतलं होतं, संस्कृत ज्यांनी घेतलं होतं तर त्यांचा इश्यू आहे. त्यांना आता म्हणजे मराठी असेल तुमची लँग्वेज, ठीक आहे, एक लँग्वेज तुमची मराठी चूज केलेली असेल तुम्ही, पण हिंदीच्या ऐवजी तुम्ही संस्कृत तर तुमची आता हिंदी नाही आहे. तर ज्यांचं 10th 12th हिंदी सब्जेक्ट नाही आहे त्यांना, किंवा ज्यांचं समजा मराठी पण नाही, आता हे दोन्ही दाखवतो मी. तो हे समजा हिंदी भाषेसाठीचं आहे. त्याच्यानंतर मराठीसाठीचं पण आहे, हे मराठी भाषेसाठी. त्याच्यामध्ये परत सुधारणा करण्यात आली होती. हा सुधारणा जी आर 24 मे 2016चा जी आर आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे जाऊ दे, खूप सारा फापट पसार आहे, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, हे खूप लेंदी होईल व्हिडिओ. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं बघू. मोस्टली हिंदी असेल खूप जणांचं, कारण संस्कृत खूप जणांनी चूज केलेलं होतं, त्याच्यामुळे हिंदी लँग्वेज नसेल खूप जणांची, मराठी असेल मोस्ट ऑफ द. आता समजा मराठी कोणाकोणाची नसेल, ज्यांचं समजा एक्झाम्पल कुणी उर्दू स्कूलमधून वगैरे शिकलेलं आहे, किंवा जे काही याच्या व्यतिरिक्त दुसरं काही रिझन असू शकतं की जे उर्दू वगैरे शाळेतून शिकले, त्यांचं कसं त्यांना हिंदी पण नाही मराठी पण नाही, तर त्यांना दोन्ही एक्झाम द्यावी लागतील. पण मोस्टली काय असेल, ज्यांनी संस्कृत वगैरे घेतलं होतं किंवा अदर लँग्वेज चूज केली होती, त्यांचा हिंदी सब्जेक्ट नसेल तर त्यांना फक्त हिंदीची द्यावी लागेल. ज्यांचं समजा हिंदी आहे मराठी नाही, तर त्यांना फक्त मराठी द्यावी लागेल. पण मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट्सचं तर 99% कॅन्डिडेट्सचं तर हिंदीचं असतं. एखादा दोनच कॅन्डिडेट असतील ज्यांचं हे आहे मराठी वगैरे असेल त्यांचं. ठीक आहे, आता ही परीक्षा सगळ्यांना द्यायची का नाही, ज्यांचं ऑलरेडी तुमच्या 10-12 चेक करा तुम्ही. 10thमध्ये वगैरे तुमचं लँग्वेज मराठी आणि हिंदी जर सब्जेक्ट घेतलेला असेल तुमचा, तर तुम्हाला ही एक्झाम देण्याची गरज नाही. ज्यांनी संस्कृत वगैरे चूज केलं होतं हे फक्त त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे, ज्यांचं ऑलरेडी होतं तर त्यांना काही गरज नाही एक्झाम वगैरे देण्याची, ज्यांचं नाही त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये हे बघा, हिंदी परीक्षा कोणासाठी आवश्यक आहे, मराठी भाषा हे सर्वांसाठी असतं. असं नाही की फक्त नर्सिंग डिपार्टमेंटसाठी आहे किंवा ग्रुप 3साठी आहे, तसं काही नाही. ते कितीही मोठा अधिकारी असू किंवा कर्मचारी असू, तर ते सर्वांसाठी आहे. घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा महाराष्ट्र शासन सेवेतील, अखिल भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असतील, राज्य शासन सेवेतील राजपत्रित अधिकारी असेल, तसे अराजपत्रित कर्मचारी असतील, कुणी असेल. ठीक आहे, ते सर्वांसाठी हा नियम लागू होतो. परीक्षेतून सूट कुणाला मिळते, ज्यांचं ऑलरेडी शालांत परीक्षेमध्ये, ज्यांचं ऑलरेडी माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी हा विषय ज्यांनी ऑलरेडी होतं, त्यांची लँग्वेज त्यांनी चूज केलेली, तर त्यांना त्याच्यामधून सूट मिळणार. ज्यांचं नव्हतं त्यांचं, ज्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची मातृभाषा हिंदी आहे त्यांना ठीक आहे, हे जाऊ दे, हे फापट पसारात चालत राहतं, हे एवढं ह्याचं पण आहे, मग हिंदीचं पण तसं आहे. ज्यांना वाचायचं असेल, मी सर्व A to Z सर्व PDF मी टाकेन आपल्या ग्रुपवर पण, ते तुम्ही डिटेलमध्ये वाचत बसा. काय इतकं इम्पॉर्टंट नाही, मेन काय मी तेवढं सांगतो तुम्हाला, कारण इतके GR सांगत बसायचे रूल्स ते खूप लेंदी होईल व्हिडिओ. ठीक आहे, तर जर समजा नाही केले तुम्ही, जर ज्यांचं नाही आणि तुम्ही जर नाही उत्तीर्ण झालं तर काय होईल. परीक्षा जर उत्तीर्ण नाही झाली, तुम्ही जर ही एक्झाम नाही दिली तर काय होतं. तर बघा, जे शासकीय कर्मचारी विहित मुदत किंवा त्याच्या वयाची 45 वर्षे पूर्ण होईपर्यंत या परीक्षा उत्तीर्ण होणार नाही, त्यांची वार्षिक वेतनवाढ
म्हणजे डायरेक्टली सांगतो की तुमचं जे इन्क्रिमेंट आहेत ना ते इन्क्रिमेंट होल्ड केले जातात, तुम्हाला इन्क्रिमेंट नाही मिळत. तर ही तुम्हाला एक्झाम किती दिवसात कंप्लीट करावं लागते, किती दिवसात, तर हे तुम्हाला 3 वर्षामध्ये ही एक्झाम द्यावी लागते. आय थिंक असेल कुठं इथं हे मेन्शन पॉईंट. हा बघा, सदर परीक्षा ही प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत रुजू झाल्या दिनांकापासून म्हणजे तुमच्या जॉईनिंग डेटपासून 3 वर्षाच्या मुदतीत उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. जर नाही केलं तुम्ही तर काय होतं, इन्क्रिमेंट होल्ड होतात तुमचे, इन्क्रिमेंट मिळत नाहीत तुम्हाला. ठीक आहे, तर ते करणं कंपल्सरी आहे. किंवा 45 वर्ष तेवढं कोण वाट बघणार आहे 45 वर्षापर्यंत म्हातारपणी, ती त्या सोडून 3 वर्षामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मी जास्त आता हे सर्व PDF काही एक्सप्लेन करत बसत नाही, कारण खूप आहेत. मी तुम्हाला जस्ट दाखवतो, जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच सांगतो, कारण खूप सारे आहेत तुम्हाला, आता तेवढं दाखवायला खूप लेंदी व्हिडिओ होईल. तर हे झालं हिंदी भाषेचं. हा पॉईंट क्लिअर झाला की कोणाकोणाला मराठी आणि हिंदी कोण द्यायचे. ज्यांचं मराठी किंवा हिंदी हे दोन्ही तुमचे सब्जेक्ट पाहिजे, जे नसेल त्याची तुम्हाला एक्झाम द्यायची. मराठी नसेल तर मराठीचं, हिंदी नसेल तर हिंदीचं. मोस्ट ऑफ द मराठी असेल सर्वांचं, हिंदीच मोस्ट ऑफ द जणांचं नसतं. हे मराठी वगैरे कोणाचं नसतं, ज्यांनी समजा कोणी उर्दू स्कूलमधून वगैरे शिकले त्यांचं मराठी पण नसतं आणि हिंदी पण नसतं. तर तशांसाठी असतं ते मराठी पण. किंवा समजा अदर स्टेटमधले कोणी असतील, ठीक आहे, ते आपल्यासाठी नाही, ते ह्यांच्यासाठी अधिकाऱ्यांसाठी वगैरे आहे, ते त्यांचं चालतं इकडं, तर त्यांच्यासाठी असेल. तर हे झालं हिंदी भाषेचं. ठीक आहे, तर चला हे सोडून द्या. चला हे मराठी भाषा, हे मराठी भाषेचं पण तेच नियम, हे ते फापट पसार द्या सोडून. ठीक आहे, मी हे सर्व PDF तुम्हाला ग्रुपवर आपल्या व्हॉट्सअपच्या टाकेन, हे सर्व PDF तिथून तुम्हाला सर्व मिळेल. तर हे झालं समजा मराठी भाषेचं. त्याच्यानंतर आता तुम्हाला कळालं की नेमकं द्यायची कोण, ते सर्व झालं. आता मराठी हिंदी भाषा परीक्षा कोण द्यायची कळालं. ही परीक्षा सर्वांना द्यावी लागेल का, नाही, ज्यांचं नव्हतं मराठी किंवा हिंदी हे लँग्वेज नव्हती, ज्यांनी चूज केलेली शाळेमध्ये, त्यांच्यासाठी आहे ते. ठीक आहे, आता हा फॉर्म कसा भरायचा, कुठं भरायचा, ठीक आहे, याची प्रोसेस काय असेल, आता पहिलं ते सांगतो. आता याची फॉर्म तुम्हाला दाखवतो मी. हां, हे बघा, हे ॲप्लिकेशन फॉर्म आहे. तुम्हाला हे असा फॉर्म भरून द्यावं लागेल तुमच्या डिपार्टमेंट हेडकडे. आता हा बघा, नमुना क्रमांक 26 कोणासाठी आहे, मराठी राजपत्रित अधिकारी, हे अधिकाऱ्यांसाठी आहे. राजपत्रित अधिकारी हे सोडून द्या, आपण अराजपत्रितमध्ये तर कर्मचारी, हां, अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी. हे बघा, अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी मंडळाची मराठी भाषा निम्नस्तर व उच्चतर परिस्थिती. अच्छा, हां, आणखीन एक पॉईंट क्लिअर करतो. याच्यामध्ये एक्झाम कशा असतात, एक असतं निम्नस्तर, ठीक आहे, एक असतं निम्नस्तर आणि एक असतं उच्चस्तर. ठीक आहे, एक असतं उच्चस्तर. अच्छा, ठीक आहे, चला इथेच आहे ना. 2 असतात लेवल ह्याच्यामध्ये, एक असतं निम्नस्तर, एक असतं उच्चस्तर. आता हे निम्नस्तर आणि उच्चस्तरमध्ये आता कर्मचाऱ्यांसाठी कोणते असेल, हे बघा, हे उच्चस्तर जे आहे ना ते अधिकाऱ्यांसाठी वगैरे आहे, राजपत्रित जे अधिकारी वगैरे असतात त्यांच्यासाठी आहे. त्याच्यामुळं आपल्याला उच्चस्तर एक्झाम देण्याची गरज नाही. आपलं कर्मचाऱ्यांचं ते आता मी जे तुम्हाला लास्ट PDF दाखवलं त्याच्यामध्ये पण तेच होतं. ते निवांत तुम्हाला वाचायचे असतील वाचत बसा तुम्ही, व्हॉट्सअपवर टाकतो ग्रुपला, ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल वाचत बसा ते. ठीक आहे, चला मी डायरेक्ट सांगतो की उच्चस्तर आपल्याला नसतं, हे ह्यांच्यासाठी असतं, अधिकाऱ्यांसाठी वगैरे. निम्नस्तर असतं हे कर्मचाऱ्यांसाठी. तर एक फक्त निम्नस्तरची एक्झाम द्यायची, बस, संपला विषय. एवढी जरी एक्झाम दिली तुम्ही, ठीक आहे, आता ते तुमची जी लँग्वेज असेल, मराठी असेल मराठी, हिंदी असेल तर हिंदी, ठीक आहे, जी लँग्वेज असेल त्याची फक्त निम्नस्तर एकच एक्झाम द्यायची, उच्चस्तरची गरज नाही. ठीक आहे, तुमच्या लँग्वेजची, जी तुमची नसेल ती, मराठी नसेल तर मराठीची, हिंदी नसेल तर हिंदीची, दोन्ही नसतील तर दोन्ही पण. ठीक आहे, चला हा पॉईंट क्लिअर झाला. आता एकच परीक्षा द्यायची म्हणजे ह्याच्यात एकच लेवल नसते बरं. एक परीक्षा म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन हे पण असतात, क्वेश्चन आन्सर पण असतात, त्याच्यात पण 3 लेवल असतात, 1 2 3 लेवल असतात त्याच्यामध्ये पण. ठीक आहे, मी तो पेपर पण दाखवतो तुम्हाला, त्यावेळेस समजेल. चला, हा पॉईंट क्लिअर झाला की 2 स्तर असतात, एक असतं निम्नस्तर, एक असतं उच्चस्तर. तर उच्चस्तरची गरज नाही, हा द्या विषय सोडून, फक्त निम्नस्तर एकच एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. चला, आता कोणती, मराठी हिंदी जे असेल ते. आता ज्यांचं समजा मराठी नसेल त्यांनी हा फॉर्म भरून द्यायचा, इथं मराठीचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता चला पुढला फॉर्मॅट, ज्यांचं हां, हे हिंदी मंडळ हिंदी निम्नस्तर उच्च श्रेणी. ठीक आहे, हे हिंदीचा फॉर्म. तर तुम्हाला हे फॉर्म भरून द्यावं लागतील तुमचे जे डिपार्टमेंट हेड असतील. आता मी दोन्हीसाठी सांगतो आहे एकदाच. ठीक आहे, मी असं स्पेसिफिक DMR DHS सांगतो, मी हे सर्वांसाठी आहे. तर तुमची DHS असेल तर तुमचा जो कोणी MS वगैरे असेल,
किंवा DMR असेल तर तुमचे डीन थ्रू. तर हे सर्व प्रोसिजर तुम्हाला त्यांची साईन वगैरे घेऊन हे सर्व प्रोसिजर करावी लागेल. दुसरी गोष्ट, हे असं नाही की ऑनलाईन कुठं आहे तुम्ही जाऊन ऑनलाईन अप्लाय केलं किंवा ऑनलाईन त्याचं हॉल तिकीट आले आणि तुम्ही एक्झाम दिली नंतर सर्टिफिकेट, तसं नाही. तुम्हाला हे सर्व डिपार्टमेंटल थ्रूच करावं लागेल. तुमचं जे काही डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंट थ्रूच करावं लागेल. ठीक आहे, तुम्ही असं डायरेक्टली नाही करू शकत. तुमचं तुम्ही जाऊन कुठं तर फॉर्म भरला आणि हे केलं तसं नाही होत. ठीक आहे, तर तुम्हाला हे डिपार्टमेंट थ्रूच भरावं लागेल. आता ह्याच्यामध्ये एक आहे फक्त फॉर्म आहे तुम्हाला विभागीय सहाय्यक भाषा संचालनालय, हे मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, इथून हे नाव वगैरे तुमचं नाव, पदनाम. ठीक आहे, आता हे फॉर्मॅट तर मी सर्व ह्याच्यावर टाकेन, व्हॉट्सअप ग्रुपवर प्रिंट काढून घ्या. ज्यांचा जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त ह्याच्यात माहिती भरा तुमची आणि त्याच्यामध्ये तुमची साईन वगैरे करा. हा झाला ॲप्लिकेशन फॉर्म. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेज दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, हे झालं ॲप्लिकेशन फॉर्म. त्याच्यानंतर आता त्याचे पेमेंट हे ऑफलाईन आहे. ठीक आहे, हे लागेल तुम्हाला, हे नाही करावं लागत, चलन भरावं लागतं आहे. मी आता सांगितलं तुम्हाला, हे काय ऑनलाईन वगैरे कुठं तुमचं तुम्ही परस्पर फॉर्म भरला वगैरे तसं नाही होत. ठीक आहे, तर तुम्ही हे असं नाही करू शकत. तर तुम्हाला हा चलन भरावं लागेल. हा चलनचा फॉर्मॅट तुम्हाला बँकेत जाऊन हे सर्व चलन भरावं लागेल. ह्याच्यामध्ये रक्कम वगैरे, तुमची फी, इथं दिनांक, स्वाक्षरी, वरील माहिती पावती स्वीकारे. ठीक आहे, हे सर्व बघून का तुम्हाला ऑफिसचं सर्व सही शिक्के वगैरे लागतील ह्याच्यामध्ये. तर हे चलन भरायचं बँकेमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आता फीस किती किती असते बघा याची. हे राजपत्रित अधिकारी, चला ह्याचं काही घेणं देणं नाही. राजपत्रित, हां ठीक आहे, कर्मचारी यांच्यासाठी मराठी भाषा निम्न स्तर. हां ठीक आहे, मराठी भाषा निम्न स्तर, ज्यांचं मराठी भाषा आणि निम्न स्तरच पाहिजे फक्त आपल्याला, 300 रुपये फीस आहे. त्याच्यानंतर राजपत्रित अधिकारी, राजपत्रित कर्मचारी, मराठी भाषा उच्च स्तर. उच्च स्तरची काही गरज नाही आपल्याला. ठीक आहे, 400 रुपये फी आहे, पण उच्च स्तर आपल्याला काही गरज नाही, त्या अधिकाऱ्यांसाठी आहे. राजपत्रित हिंदी भाषा उच्च श्रेणी परीक्षा, हे काही घेणं देणं नाही. राजपत्रित कर्मचाऱ्यासाठी हिंदी भाषा निम्न श्रेणी. हां ठीक आहे, हिंदी भाषा ज्यांचं आहे निम्न श्रेणी त्याला 300 रुपये. ठीक आहे, तर म्हणजे 300 रुपये फी आहे सरळ सरळ. त्याच्यानंतर प्लस तुमचे जे काही बँकेचे जे चार्जेस वगैरे असतील ते ॲड होऊन हे चलन भरायचं. तुम्हाला बँकेत गेल्यास हे चलन भरून द्यायचं. ज्यावेळेस तुम्ही हे सर्व करताल, फॉर्म भरताल, बँकेमध्ये चलन वगैरे भरताल, त्याच्यानंतर तुमच्या डिपार्टमेंटचे जे हेड असतील, जे तुमचा MS असेल, CS असेल, तुम्ही DHSमध्ये असाल तर, किंवा DMRमध्ये असाल तर डीन असतील, त्यांच्या थ्रू तुम्हाला हे ॲप्लिकेशन पाठवावं लागतील त्यांच्या ऑफिसला. ठीक आहे, आता मी ते पण दाखवतो. आत्ता जस्ट हे बघा, प्रसिद्धीपत्रक पण आलेलं आहे त्यांचं, असं साईटवर येतं, ते तुमच्या ऑफिसला पण येतं. हे मेन 4 आहेत विभाग. त्या विभागामध्ये तुम्हाला फॉर्म तुम्ही ज्या विभागामध्ये असाल तिथून तुम्हाला हा फॉर्म भरायचा, तिथल्या विभागाला तुम्हाला हा फॉर्म भरायचा. प्रसिद्धीपत्रक बघा, हे आत्ता आलेलं, कधी जस्ट आत्ताच रिसेंटली आलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील असलेल्या राजपत्रित अधिकारी व अराजपत्रित कर्मचारी. ठीक आहे, हिंदी भाषा निम्न श्रेणी व उच्च श्रेणी परीक्षा रविवार दिनांक 23 जून 2024, 23 जून 2024ला एक्झाम होणार आहे. रोजी मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. हे तुम्ही आपापल्या विभागामध्ये फॉर्म भरले जिथे आहेत तिथून, तुमचे DHSचे विभाग नाही, ह्याचे वेगळे असतात भाषे. ठीक आहे, हे 4च आहे, ते तुम्हाला हे 4पैकी तुम्ही ज्या विभागामध्ये येतात तिथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. एकतर मुंबई, पुणे, नागपूर का संभाजीनगर, या 4पैकीच विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर आणि हां, आणखीन एक, त्याची एक्झाम तिथंच होते. तुम्ही एक्झाम सेंटर वगैरे चूज नाही करू शकत. तुम्ही ज्या विभागामध्ये जिथं आहे, समजा तुम्ही नागपूर याच्यामध्ये येतात, तुम्ही नागपूरमध्ये फॉर्म भरला, नागपूरलाच एक्झाम होईल. छत्रपती संभाजीनगरला फॉर्म भरला तिथं छत्रपती संभाजीनगरलाच एक्झाम होईल. ते ऑनलाईन एक्झामसारखं नाही, तुम्ही सेंटर वगैरे चूज करून कुठं तर जवळपासची सिटी घेऊन तिथं जाऊन काही ऑनलाईन एक्झाम नाही, ऑफलाईन एक्झाम होते. तिथं जाऊन तुम्हाला तिथंच जाऊन ती एक्झाम द्यावी लागते. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. ठीक आहे, विभागीय कार्यालय म्हणजे तिथंच. त्याच्यानंतर सदर परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आपली आवेदनपत्रे, आता विहित नमुन्यातील म्हणजे मी जो आता फॉर्मॅट तुम्हाला दाखवला तो भरून, आपली आवेदनपत्रे विभाग प्रमुख कार्यालय, म्हणजे तुमचे जे काही आता सांगितलं मी तुम्हाला, MS, CS, डीन जे असतील ती प्रमुख यांच्यामार्फत कार्यालयाच्या संबंधित विभागीय कार्यालयाकडे कधीपर्यंत 17 मे 2024पर्यंत पोहोचतील या बेताने पाठवण्यात यावी. हे ऑफलाईन असते सर्व. ठीक आहे, तर हे तुम्हाला 17 तारखेपर्यंत पाठवायचे. एक्झाम कधी आहे, 23 जूनला. पण तुमचं हे सर्व तुमच्या
MSCS जे कोणी असेल त्यांच्या थ्रू हे कधीपर्यंत 17 तारखेपर्यंत ते पोहोचिती झालं पाहिजे तुमचे जे काही विभाग आहे त्या 4पैकी ज्या विभागात आहे तिथं. आता त्याचे पत्ते आणि ते कोणते विभाग हे बघा, हे खालचे 4 तुम्ही ज्या याच्यामध्ये येतात बघा, मुंबई आणि कोकण हे त्यांचा, पुणे व नाशिक जे येतात ते त्यांचा विभाग. हे खाली मोबाईल नंबर आपलं त्यांचे टेलिफोन नंबर पण आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून पण माहिती विचारू शकता. ते काही नाही रिकामी बसलेले असते, ते सांगतात माहिती, त्यांना काही लोड नसते. त्याच्यानंतर हे नागपूर व अमरावती, छत्रपती संभाजीनगर हे इथं नंबर आहेत. तुम्हाला काही डाऊट आला किंवा मी समजलेलं नाही, सांगितलेलं नाही समजलं, ह्यांना फोन करा. हे काही नाही सांगते तरी कमी असते, हे एवढं काही नाही त्यांचं. चला त्याच्यानंतर नेक्स्ट अराजपत्रित कर्मचारी व राजपत्रित अधिकाऱ्यांची माहे जून 2024मधील हिंदी भाषा व निम्नश्रेणी परीक्षा प्रश्नपत्रिका 1 ही महाराष्ट्र. ठीक आहे, चला आता हे पेपर जे होणार आहे हे हिंदी भाषेचं आहे. बरं, मी आता जे सांगतो हे पूर्ण प्रसिद्धीपत्र कशाचं आहे, हिंदी भाषेचं आहे. सेम असं साईटवर मी तुम्हाला ते पण दाखवतो कुठं मिळेल हे सर्व तुम्हाला. साईटवर तिथं माहिती मिळेल तुम्हाला. कुणाचं मराठी भाषा असेल, मोस्टली 99% तर हिंदी असतं म्हणून मी हिंदी सांगतो आहे. ठीक आहे, जर कोणाचं जसं मी आता सांगितलं कोणी उर्दू वगैरे स्कूलमधून शिकलेलं असेल त्यांचं मराठी पण नसेल, तर असे थोडे 1-2च कॅन्डिडेट असतील ज्यांचं तर त्यांना मराठीचं पण त्या साईटवरच मिळून जाईल. मी तुम्हाला ते पण दाखवतो कुठे मिळेल. तर ठीक आहे, चला ही जी एक्झाम होणार आहे ते आता कुठल्या पुस्तकातून होईल, सिलेबस काय असेल, ठीक आहे. तर हे दिले यांनी, मराठी शालांत परीक्षा सुधारित अभ्यासक्रम इयत्ता 10वीने निश्चित केलेले द्वितीय. ठीक आहे, त्यासोबत मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. खंडीवर सांगत हां, हे बघा, हे पुस्तक 10वी 10वी कक्षा. ठीक आहे, हे पुस्तक घ्या, हे वाचा, ह्याच्यातून क्वेश्चन येतं. ठीक आहे, आपलं 10वीचं पुस्तक आहे, काही नाही गोष्टी वाचल्यासारखं वाचा, एकदा 10वीचा अभ्यास परत करा. ठीक आहे, चला त्याच्यानंतर चला लगेच हे पण सांगून टाकतो. हे आयडेंटिटी कार्ड असतं, हे आपण फॉर्मॅट प्रिंट काढून घ्यायचा. इथं तुमचं काय एक्झाम लिहायचं आहे, तुमचा फोटो चिटकवायचा, तुमचं नाव, तुमचं जे डिपार्टमेंट असेल, उमेदवाराची स्वाक्षरी आणि कार्यालय प्रमुखाची स्वाक्षरी, तुमचं MSCS जे कोणी असेल ते त्यांची साईन. हे हॉल तिकीट घेतल्याशिवाय एक्झामला नका जाऊ, तुम्हाला ते बसू नाही. इथं तुमची साईन, तुमचं कार्यालय प्रमुख म्हणजे तुमचा जे कोणी इन्चार्ज असेल, इथं तुमची कॅन्डिडेट साईन. ठीक आहे, उमेदवाराची साईन. इथं तुमचा MSCS किंवा D जे कोणी असेल, तुम्ही जिथं आता ड्युटीला आहेत तिथं त्या विभागाच्या प्रमुखाची सही. त्याच्यानंतर उमेदवाराची स्वाक्षरी हे एक्झामला गेल्यास तिथं करायची आणि हे एक्झामिनर करणार तिथं गेल्यास साईन. ठीक आहे, हे आयडेंटिटी कार्ड आहे, हे तुम्हाला एक्झामच्या वेळेस जाताना हे घेऊन जावं लागेल. ठीक आहे, चला त्याच्यानंतर आता हे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म वगैरे भरताल तुम्हाला तुमच्या ऑफिसला पण मेल येईल, तुम्हाला पण येईल. एक्झामची डेट तर ऑलरेडी आता मी PDF दाखवलं तुम्हाला, त्याच्यात ऑलरेडी डिक्लेअर आहे, त्या तारखेला ती एक्झाम असेल. तुम्ही डायरेक्ट हे वालं घेऊन जायचं तिथं, ओळखपत्र. ह्याच्यावरच हॉल तिकीट पण म्हणा, ओळखपत्र पण म्हणा, एकत्रच आहे दोन्ही पण. ठीक आहे, हेच ओळखपत्र आहे आणि हेच हॉल तिकीट आहे, ह्याच्यावरच तुम्ही साईन करणार. इथं तुमचे इन्चार्ज, इथं परत तुम्ही, इथं एक्झामिनर साईन करणार, हे एकत्रच असतं. ठीक आहे, चला ज्यावेळेस तुम्ही एक्झाम वगैरे पास होताल त्याच्यानंतर तुमचा तो रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला परत तिथून ते सर्टिफिकेट घेऊन यावं लागेल, ते तुमच्या ऑफिसला जमा करावं लागेल. त्याच्यानंतर ते पुढील प्रोसेस तुम्हाला त्याच्यातून मग मराठी हिंदी भाषेमधून तुम्हाला सूट देण्यात येईल ज्यावेळेस तुम्ही ते सर्टिफिकेट कार्यालयात सादर करताल त्यावेळेस. ओके, चला नेक्स्ट. आता याच्यानंतर हां, हे फापट पसरा मी सांगितलं आताच, काय पुस्तक मी दाखवलं तुम्हाला कोणतं, त्या पुस्तकातून अभ्यास करा, तेवढंच येत आहे. चला पुढलं मी तुम्हाला आता दाखवतो की पेपर कसे असतात ते दाखवतो. हां, चला हे क्वेश्चन पेपर बघा, हे क्वेश्चन पेपर असे असतात. दत्त मंडळ हे बघा, इथं वाचा, हे कशाचा आहे, कुठला पेपर आहे हा, हिंदी भाषा परीक्षा. ठीक आहे, हा चला हिंदीचाच आहे. उच्च श्रेणी परीक्षा, अच्छा ठीक आहे, हा उच्च श्रेणीचा आहे. ह्याला काही गरज नाही, हा याच्यासाठी राजपत्रित जे अधिकारी वगैरे आहेत ते त्यांच्यासाठी असतं उच्च श्रेणी. आपल्याला उच्च श्रेणी काही एक्झाम द्यायचा नाही त्याच्यामुळं हा ठीक आहे, हा त्यांचा क्वेश्चन पेपर आहे, ह्याला सोडून. चला पुढला दाखवतो. हा मराठीचा अराजपत्रित कर्मचारी. ठीक आहे, हा ज्यांचं कोणाचं मराठी असेल ते मराठीसाठी हा अराजपत्रित कर्मचारी, आपण अराजपत्रित कर्मचारीमध्ये येतं. कर्मचारी रविवारचा पेपर आहे, वेळ बघा इथं 145 to 445 वेळ, एकूण 100 मार्क्सचा पेपर असतं. त्याच्यामध्ये 2 सुसंगत लेखन व अनुवाद. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
हे बघा, हे 20 मार्काला आहे. काय करायचे तुम्हाला याच्यामध्ये, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 15 ते 20 ओळीचा निबंध लिहायचा आहे. 15 ते 20 ओळीचा 20 मार्काला क्वेश्चन आहे. कायदा सुव्यवस्था हे बघून घ्या फक्त पेपर. ठीक आहे, मी हे सर्व टाकतो ग्रुपवर व्हॉट्सअपच्या, तिथं वाचत बसा काय. ठीक आहे, इतके टॉपिक दिले तर असं नाही तुम्हाला एवढे 61 म्हणजे 61वर लिहायचं नाही, एवढ्यापैकी फक्त एका टॉपिकवर लिहायचं आहे तुम्हाला, कोणत्याही एका विषयावर. आणि टॉपिक किती दिले तर 61. ह्या एवढ्या 61 टॉपिकपैकी कुठल्याही फक्त एका विषयावर तुम्हाला 15 ते 20 ओळी लिहायचे आहे फक्त. ठीक आहे, इतकं एक्झाम काही अवघड नसते, एक्झाम इझी आहे, त्याच्या काहीच नाही, फक्त जाऊन पेपर देऊन या, पास होऊन, इतकं काहीच अवघड नाही याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढला सेक्शन काय, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 15 ते 20 ओळी तुमचे विचार लिहा. काय नाही, तुमचे विचार लिहायचे, तर काही पण फेका, काय चालले कुठल्या पुस्तकात लिहिलेलं आहे, त्याच्यामुळं हे तुमचे विचार लिहायचे तर लिहा, पण इतके पण नका फेकू, मार्क भेटण्यासारखं जरा त्याच्या टॉपिक रिलेटेड फेका, काय फेकायचे. ठीक आहे, ह्याला पण 20 मार्क आहेत. तर कोणत्याही एकाच विषयावर लिहायचं इथं पण. ह्याचे किती क्वेश्चन आहेत, बघा 43 ऑप्शन दिले, 43पैकी कुठल्याही फक्त एका टॉपिकवर तुम्हाला फेकायचे, काही फेका म्हणजे विचार तुमचे मांडा. ओके, चला नेक्स्ट. कोणत्याही 2 बाबी तयार करा, खालीलपैकी कोणत्याही 2 बाबी तयार करायच्यात. आता ह्याच्यापैकी प्रसिद्धीपत्रक तयार करा, किंवा परिपत्रक तयार करा, किंवा आयुक्तांना सादर करा, निवेदन सादर करा, म्हणजे एक टास्क दिल्यासारखं, एखादं लेटर लिहा, निबंध लिहा, जसं तशा टाईपमध्ये एखादं प्रसिद्धीपत्रक तयार करा, हे असं. ठीक आहे, हे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये पण किती ऑप्शन दिलेत बघा तुम्हाला, 88पैकी तुम्हाला लिहायचे किती, फक्त 2. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पुढला सेशन आहे, गट क आणि गट 2 यातील जोड्या लावा. ठीक आहे, आपलं लहानपणी जोड्या लावा, याच्यापैकी जोड्या लावायच्या आता. ठीक आहे, गट 1 आणि गट 2 यातील योग्य पर्यायांची जुळणी, गट 1 गट 2 एकाने जोड्या लावायच्या फक्त. ठीक आहे, तर हे इतकं काही टफ नाही. खालीलपैकी वाक्य म्हणजे मराठी पर्याय द्या, ह्याच्यात मराठी पर्याय ह्याला अल्टरनेट द्यायचे तुम्हाला, हे इंग्लिशमध्ये त्याच्या मराठीमध्ये द्यायचे. ह्याचं हे पुढला सेक्शन काय आहे, मराठीत भाषांतर ट्रान्सलेशन करायचं, ह्याचं मराठीत पॅरेग्राफ दिलेलं असेल त्याला मराठीतून करायचं. ठीक आहे, मी हे सर्व टाकतो. हे एवढं काय नाही, एकदम इझी पेपर असतं, एवढा टफ काही नाही. हे झालं मराठीचा. त्याच्यानंतर नेक्स्ट हिंदी भाषा परीक्षा उच्च श्रेणी, नाही उच्च श्रेणीचं आपल्याला काही घेणं नाही. हां, हिंदीचं पाहिजे आपल्याला, पण हे उच्च श्रेणीचं आहे, उच्च श्रेणी आपल्याला समजा काही घेणं नाही. पुढलं मराठी प्रशिक्षण, राजपत्रित कर्मचारी मराठी भाषा उच्चस्तर परीक्षा, नाही ह्याचं पण काही नाही, उच्चस्तर आपल्याला नाही पाहिजे. ठीक आहे, चला मराठी हिंदी. आता जर सांगितलं तुम्हाला मी, तशाच टाईपमध्ये तुम्हाला ते क्वेश्चन पेपर आहेत, 100 मार्काचा पेपर आहे. ओव्हरऑल म्हणजे आपलं वायवा पण असतं, पण ते काही नाही, नॉमिनल असतं, जस्ट काहीतरी 1-2 क्वेश्चन विचारायचे म्हणून विचारतात, एवढं काही टफ नसतं ते. ठीक आहे, चला त्याच्यामध्ये 3 लेवल असतात. एक तर तुम्हाला ते पेपर, त्याच्यानंतर 2 पार्टमध्ये ते डिवाईड असतात रिटर्न, त्याच्यानंतर तुमची वायवा पण घेतली जाते. वायवाला काही नाही, तुम्हाला काहीतरी विचारणार, एखादा 2 क्वेश्चन, नावगाव पत्ता, म्हणजे नावगाव पत्ता नाही, पण ह्याच्यातलंच काहीतरी एखादं थोडं बहुत काहीतरी विचारणार, काहीतरी एखादं हिंदीमधलं काहीतरी, हिंदीमध्ये एखादं तुमचं मत व्यक्त करा, काहीतरी असंच विचारणार, किंवा एखाद्या गोष्टीवर 4 शब्द बोलून दाखवा हिंदीमध्ये, हे असलं 5 प्रश्न विचारते. ठीक आहे, जाऊ द्या सोडून, ते इतका इम्पॉर्टंट नाही म्हणजे इम्पॉर्टंट आहे, पण एकदम इझी आहे. तर ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो, हे सर्व तुम्हाला मिळेल कुठं सर्व ह्याचं. तुम्ही गुगलवर गेलं तर हे भाषा संचालनालय सर्च करायचं गुगलवर. तर ही जी भाषा संचालनाची ही जी पहिलीच साईट आहे, ते भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य, तर ही त्यांची ऑफिशियल साईट आहे. ह्या साईटवर तुम्हाला मी आत्तापर्यंत जे काय दाखवलं सर्व तुम्हाला इथं मिळून जाईल. ह्या साईटवर आलं तुम्ही, हे आल्यानंतर इथं बघा, ह्या साईटवर तुम्हाला हे इथं परीक्षा. ठीक आहे, परीक्षेला तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला इथं सर्व इन्फॉर्मेशन भेटून जाईल. मराठी भाषा, ठीक आहे, ज्यांची मराठी आहे त्यांना मराठी, मोस्ट ऑफ द लोकांचं हिंदी आहे तर हिंदी भाषा. ठीक आहे, हे हिंदी भाषा, हे मराठी भाषा. तर तुम्हाला इथे चला सेम मराठी भाषेला जर मराठी भाषेला क्लिक केलं तर ठीक आहे, मराठी भाषेचे त्यांचे नियम, ठीक आहे, ते परत हे होते.
ठीक आहे. जाऊ दे चला. हिंदी भाषेचे पण सेम त्यांचे नियम आणि जे काही तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन इथे भेटून त्याचे आवेदनपत्र वगैरे जी काही इन्फॉर्मेशन आली ते सर्व. ठीक आहे. थोडा टेक्निकल प्रॉब्लेम होतो आहे माझा, ते ओपन होत नाही आहे. तर तुम्हाला इथं गेल्यास सर्व मी आता जे जे काय सांगितलं सर्व माहिती या साईटवर तुम्हाला मिळून जाईल. या परीक्षा सेक्शनमध्ये हिंदी भाषा परीक्षा किंवा मराठी असेल कुणाला तर मराठी भाषा परीक्षा. तर हा मराठी आणि हिंदी भाषेचा जो खूप दिवस झालं चालू होता की हा व्हिडिओ सर कधी आणणार, तर हा व्हिडिओ होता. तर आता ह्याच्यामध्ये आय थिंक तुमचे ऑलमोस्ट सर्व डाऊट क्लिअर झाले असतील की द्यायची कोण मराठी भाषा कोण द्यायची, मग ते DHSची असो DMRची असो कोणी असो, मराठी कोण द्यायची हिंदी कोण द्यायची ते सांगितलं. त्याच्यानंतर सर्वांनी द्यायची का नाही, ज्यांचं नव्हतं त्यांनीच. त्याच्यानंतर पेपर किती मार्क्सचा होता, 100 मार्क्सचा कसा होता ते पेपर पण दाखवले मी तुम्हाला काय असतं त्याच्यामध्ये काय काय असतं. त्याच्यानंतर फॉर्म कसा भरायचा आणि कुठं भरायचा ते पण स्टेप बाय स्टेप सर्व सांगितलं तुम्हाला. आवेदनपत्र जे ॲप्लिकेशन फॉर्म सांगितलं ते फॉर्म भरायचा तुमच्या ऑफिसचे जे कोणी इन्चार्ज आहेत त्यांच्याकडे. त्याच्यानंतर तुम्ही बँकमध्ये जायचं, त्याचं चलन भरायचं. ठीक आहे. मी सर्व प्रोसेस परत सांगतो. बँकमध्ये जायचं, चलन भरायचं. ऑफलाईन आहे सर्व प्रोसेस. बँकमध्ये जाऊन चलन भरल्यानंतर परत तुमच्या ऑफिसला यायचं, ऑफिसमध्ये जमा करायचं. तुमच्या ऑफिस थ्रू तुमचं जे 4 विभाग आता मी सांगितले तुम्हाला त्या 4पैकी तुम्ही ज्या विभागात आहे त्या विभागाला ते पाठवायचं. त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस मेल वगैरे येईल तुम्हाला एक्झामसाठी बोलवतील त्यावेळेस मी आता जो तुम्हाला फॉर्मॅट दाखवला होता हॉल तिकीटचा आणि आयडेंटिटी कार्डचा तो एकत्रच आहे. तर त्याच्यावर तुमचा फोटो चेक व्हायचा, तुमचे इन्चार्जचे जे हॉस्पिटल जे कोणी इन्चार्ज असेल त्यांची साईन घेऊन एक्झामला जायचं. ते आता पेपर पण दाखवले कसे असेल तुम्हाला. ज्यावेळेस तुमचं ते एक्झाम देऊन येताल त्याच्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर ते सेम आता मी जी साईट दाखवली तुम्हाला भाषा संचालनालयाची त्या साईटवर तुमचं रिझल्ट वगैरे सर्व तिथंच डिक्लेअर होईल. तिथं तुमचा रिझल्ट मिळेल तुम्हाला, सर्वच मिळेल. इथून पुढले जे काही आता मी अपडेट सांगितले ते मी तुम्हाला आता जे नोटीस वगैरे दाखवले ते पण सर्व तुम्हाला साईटवर मिळून जातील त्या. तर रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला तिथून ते परत तुमचं पासिंग जे पास झालेलं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्या ऑफिसला सबमिट करावं लागेल. त्या ऑफिसला सबमिट केल्यानंतर तुमची ते सर्व्हिस बुकला त्याची एंट्री होईल आणि तुम्हाला ते मराठी हिंदी भाषेतून सूट दिली जाईल. ठीक आहे. तर आय थिंक स्टार्ट टू एंड मी सर्व कंप्लीट कव्हर केलेलं आहे. आणि आता जे काही PDF होते ते सर्व समजा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मी टाकेन. कोणी नसेल व्हॉट्सअप ग्रुपला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन किंवा नंबर देईन व्हॉट्सअपला, त्याच्यावर टेक्स्ट करा मी लिंक पाठवेन. बाकी हे सर्व PDF मी ग्रुपमध्ये टाकेन. आणि याच्या व्यतिरिक्त पण काही डाऊट्स असतील तर ठीक आहे ग्रुपवर विचारा किंवा मला मेसेज करा, मी रिप्लाय देईन. आय थिंक झाले असतील ऑलमोस्ट डाऊट तर क्लिअर. तरी पण काही असेल तर विचारू शकतो.